नमस्कार, KTVच्या कोकण वार्तामध्ये मी मैथिली जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करते। एक नजर ठळक घडामोडींवर। बहुजन समाजाच्या विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बहुजन क्रांती संघटनेने रत्नागिरी येथे काढलेल्या मोर्चाला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद। शासनाचा स्पष्ट GR असतानाही शासकीय अधिकारी ओबीसी व मुस्लिम मच्छीमारांना जाणून बुजून दाखले देण्यास टाळाटाळ करतात। शब्बीर अन्सारी यांनी केला घणाघाती आरोप। आणि जातीनिहाय जनगणना झाल्यास या देशावर बहुजन समाजच राज्य करेल, बहुजन क्रांती मोर्चात अनेक नेत्यांनी व्यक्त केला विश्वास। या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। जीवन निघून जात नाही, बरसत असते। जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं। जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे। जीवन जेव्हा चालतं चालत राहतं आपल्या वेगाने। फिनोलेक्स पाइप्स। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। बहुजन समाजाच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या बहुजन क्रांती मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सदस्य सर्वांचे नाव माहित नाही आहे तरी कृपया चंद्रकांत परवडी, सुधाकर कांबळे सर। राज्य निर्माण केलं त्यावेळेला आपण सर्व कुठे होतो? छत्रपतींच्या बरोबर होतो। राज्य सेक्रेटरी बाहेर का पडलो? ती कारण शोधायला गेले किती वर्ष गेली आपल्याला, किती शतक गेली आपल्याला, आणि तरी याचं कारण आपल्या समोर नाही। जातीमध्ये आपल्याला सगळं अडकवलं गेलं, जात नाही ती जात। उद्यमनगर येथील चंपक मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये सर्व बहुजन समाजाचे प्रमुख नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अखिल भारतीय ओबीसी संघटनेचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी आपले विचार व्यक्त करताना केंद्र आणि राज्य शासन बहुजनांच्या बाबतीत उदासीन असल्याचे सांगितले। हमारी ओबीसी की जनगणना, जातीय जनगणना 1931 में हुई थी। उसके बाद में देश में जनगणना ने हर 10 साल को जनगणना जातीय होती है। यहाँ पर जानवरों की होती है, पेड़ों की होती है, सब लोगों की होती है, मगर ओबीसी जैसा इंसान उनकी जनगणना नहीं होती और जानबूझ करके नहीं की जाती है। वजह यही है कि अगर इनकी सही जनगणना हो जाए, जातीय जनगणना, और इनमें अवेयरनेस और उसमें जागृति आ जाएगी, तो इस देश का राजा ओबीसी समाज ही रहेगा, क्योंकि वो 52% समाज है। इसके लिए जानबूझ करके, क्योंकि इनके लिए कोई बजट नहीं, तरतूद नहीं। एससी के लिए बजट है, एसटी के लिए बजट है, ओबीसी के लिए कोई बजट नहीं, क्योंकि इनके बच्चे शिक्षण ना ले सके, तालीम हासिल न कर सके, आगे नहीं जा सके। ये ओबीसी वालों को समझना चाहिए। इनके लिए कोई महामंडल नहीं है, कुछ नहीं, क्या नहीं है, अलग अलग बातें होती है। आज भी ओबीसी का कहीं भी नामो निशान नजर नहीं आता। या मोर्चा प्रसंगी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पल्लवी राठोड हिने आपले मनोगत व्यक्त करताना विद्यमान शासन तरुणांच्या रोजगाराकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे आज देशभर बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे सांगितले। आज आम्हा विद्यार्थ्यांचे
भवितव्य सुरक्षित नाही। कितीतरी शिक्षित बेरोजगार नोकऱ्यांसाठी फिरत आहेत। आज मुलांची मानसिकता अशी झाली आहे की शिकून काय उपयोग आहे, नोकऱ्या कुठे आहेत। भारतात कितीतरी जागा रिक्त आहेत, परंतु नोकर भरती बंद आहे। नॉन क्रिमिलियरच्या जचक अटीमुळे ओबीसी व्हिजिलन्सीचे आरक्षण लागू होत नाही। त्यांना नॉन क्रिमिलियरची अट रद्द करा। बांधवांनो, भारताच्या IIT कॉलेजमध्ये बहुजनांचे किती विद्यार्थी शिकतात? 1% सुद्धा नाही। आमच्या पैशांवर ही संस्था चालतात आणि याचा उपभोग कोण करतो याचा विचार करा। आज या बहुजन क्रांती मोर्चा निमित्त हे सर्व गोष्ट समाजापर्यंत पोहोचत आहेत, त्याबद्दल बहुजन क्रांती मोर्चाचे अभिनंदन। खारवी समाजाचे नेते दामोदर लोकरे यांनी आपल्या भाषणामध्ये रत्नागिरी येथे काढण्यात आलेल्या बहुजन क्रांती मोर्चाबद्दल समाधान व्यक्त करीत भविष्यातही आपल्या विविध मागण्यांसाठी सर्वांनी एकत्रित लढा उभारणे काळाची गरज असल्याचे म्हणाले। कोणाला माहिती आहे का बहुजन म्हणजे काय? अरे शिवाजी महाराजांच्या आरमारावर काम करणारे 18 पदरी दाती म्हणजेच बहुजन। आज त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या बहुजन समाजाला मान मिळत होता, शिवाजी महाराज मान देत होते। पण आज परिस्थिती बदलली, आज मान नाही पण रेशनिंग दुकानावरची साखर गायब, काय ठिकाणी रेशनिंग दुकानं गायब आणि ह्याच्या पुढे हे सुद्धा गायब होते। याच्यासाठी आपल्या हक्कासाठी आपण इथे आलो। बहुजन क्रांती मोर्चाचे प्रमुख सुरेश पाटील यांनी आपले विचार व्यक्त करताना ॲट्रॉसिटी कायदा अधिक कडक करावा, मुस्लिम समाजाला सच्चर समितीच्या शिफारसी लागू करण्यात, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले जावे आदी विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष जावे म्हणून हा भव्य मोर्चा काढण्यात आला असल्याचे सांगितले आणि भविष्यात लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला। मुद्दा हा आहे, धनगरांना सांगितलं तर तुमच्या विरोधात आदिवासी आहेत। ज्या वेळेला हे मोर्चे भारतभर निघायला लागले तेव्हा आमचे मेश्राम साहेब इथे पुण्याला आले होते साहेब, आणि त्यांनी विचार केला समाजाला विभाजन जाती जातीने केलेलं आहे, वर्गाने केलेलं आहे, भाषेने केलेलं आहे आणि प्रदेशाने केलेलं आहे। अशा तऱ्हेने समाजाचं विभाजन करून शासन करती जात या देशावर राज्य करत आहे। हे आता पुन्हा जाती जातीत झगडे लावतील, त्याला उत्तर दिलं पाहिजे आणि ही गोष्ट प्रकर्षाने सगळ्या SC ST OBC आणि NT VJNT DNT समाजाच्या कार्यकर्त्यांच्या मनात होती। पुन्हा जाती जातीत मोर्चे काढतील आणि एकमेकांच्या विरुद्ध संघर्ष करतील, म्हणून ही कल्पना निघाली की आपण सगळेच उरलेले बहुजन यांना घेऊन एक बहुजनांचा मोर्चा काढू। शासनाचा स्पष्ट GR असताना सुद्धा काही शासकीय अधिकारी व कर्मचारी ओबीसी समाजाला आणि विशेष करून मुस्लिम मच्छीमारांना जाणून बुजून दाखले देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा घणाघाती आरोप अखिल भारतीय ओबीसी संघटनेचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी केला आहे। मी स्वतः शासनाकडून 57 सर्क्युलर आणि GR काढलेले आहे। GR आणि सर्क्युलर निघालेले आहेत, त्याच्यामध्ये स्पष्ट आदेश असतानाही जे अधिकारी आहे ते फार अडवणूक करतात आणि ते दाखले देत नाहीये। इतका त्याच्यामध्ये आहे, अगदी स्पष्ट त्याने दिलेलं आहे। आणि एक वेळेस आम्ही आमरण उपोषणला बसलो होतो कोल्हापूरला, त्यावेळेचे मुख्यमंत्री होते मनोहर जोशी, त्यांनी बोलावून घेऊन एक इतका चांगला GR आणि सर्क्युलर काढलेला आहे, पण अधिकारी काय त्याला मानतच नाहीये। कारण की त्यांना आम्ही सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये की मुस्लिम समाजामध्ये कितीही सखोल चौकशी केली तर आपल्याला कोणताही असा ओबीसीचा दाखला प्रश्न दिसून येत नाहीये। कारण की इस्लाम मध्ये धर्म नाही आणि हे व्यवसायावर आधारित आहे, आम्ही जे सांगितलेलं त्यांना। म्हणून मग काय करायचं शब्बीर भाई? तर काय नाही, फक्त तलाठी
आणि तहसीलदार आणि गिरदावर आणि सरपंच दाखला दिला तर दाखला मिळाला पाहिजे. पण आज अधिकारी अडवणूक करतात आहेत काय, आणि त्याने त्या सर्क्युलर मध्ये त्या JR मध्ये 19 ऑक्टोबर 1995 ते सर्क्युलर JR आम्ही काढलेला होता. आणि त्याच्यामध्ये त्याने सांगितलं जर सरपंच, तलाठी आणि गिरदावरने रिपोर्ट दिली तर दाखला द्यायला पाहिजे. पण आज इतका अडवणूक होत आहे कारण की आमच्याकडे जे आहे इस्लाम नाही तर मुसलमान म्हणूनच आहे. आमचे लिव्हिंग सर्टिफिकेट कुठेच नसतात. शाळा सोडल्याच्या दाखल्यावर आणि आग्रह धरतात शाळा सोडल्याचा दाखला कुठेच कोणा JR मध्ये नाहीये. पण नेमकी जे अधिकारी आहे ते म्हणतात तुमच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये ते नाहीये, म्हणून आम्ही ते सत्य. मी तेच म्हणत होतो की स्पष्ट आदेश असतानाही फार अडवणूक होऊ लागलेले आहे. रत्नागिरी येथे दौऱ्यावर आले असता ते कास KTV जवळ बोलत होते. अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की जर का अधिकारी वर्ग शासनाचा आदेश जुमानत नसतील तर आम्ही लवकरच भव्य आंदोलन उभारू असा इशारा शब्बीर अन्सारी यांनी आपल्या मुलाखतीत बोलताना दिला. अधिकारी आणि ऑर्गनायझेशन मध्ये थोडा गॅप आहे. अधिकारी आदेश JR असून पण देत नाही, म्हणजे ह्यावर तुमचा उपाय काय आपण संघर्ष करण्याची वेळ आली मला असं वाटत नाही? संघर्ष केला आम्ही. त्यावेळेस मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते तर JR ची आम्ही होळी केली होती. सर्व जे वैद्यताचे 6 विभाग आहे कोकण विभागाला आम्ही होळी केली होती. त्यांना फार बरं वाटलं नाही. म्हणून काय साहेब हे JR काढूनही ते मानत नाही, मग याशिवाय आम्हाला पर्याय नाहीये. असंही आता वाटतं की मग पुन्हा तेच आंदोलन करावं लागेल. केंद्र आणि राज्य शासन हे भाजपचे नसून ते RSSचे आहे आणि त्यांना मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायचे नाही असे शब्बीर अन्सारी यांनी सांगून OBC आणि मुस्लिम समाजाने आता जागृत होणे फार जरुरीचे आहे असे म्हणाले. तसेच मुस्लिम समाजाला राजकारणात पुढे येऊ दिले जात नाही, त्यामुळे या समाजाने आता संघटित होऊन राजकारणात पुढे येणे काळाची गरज असल्याचे सांगितले. अन्सारी साहेब, एकूणच हे सगळं तुमचे व्यथा पाहता भाजप सेना युती जे शासन आहे केंद्रात आणि राज्यामध्ये ते OBC बाबत उदासीन आहेत मला असं वाटत नाही, विशेषतः मुस्लिमांबाबत. म्हणजे मुस्लिम बाबत नाही, सर्व बाबतच त्यांचं असं आहे की त्यांना रिझर्वेशन नको. अच्छा, हे जे शासन आहे हे शासन म्हणजे भाजपचं शासन नाहीये, हे शासन RSSचं शासन आहे. आणि RSS ला ते रिझर्वेशन नकोच, कारण की मोहन भागवतांनी याच्या पुढे सांगितलं की किती वर्ष द्यायचंय. ते आला होता आणि त्यांचे आम्हाला त्यावेळेस असं वाटलं, म्हणतात ते की आम्ही आहे तुमच्यासाठी करू शकतो, पण आतून त्यांचं काही रिझर्वेशन साठी मुस्लिम समाजाच नाही कोणत्याही OBC समाजाला ते आरक्षण द्यायचे मनस्थितीत नाही. अशा वेळी OBC समाजाने काय भूमिका घ्यावी भविष्यामध्ये? OBC समाजमध्ये अजूनही जागृती झालेली नाही. मंडलने काय सांगितलं त्याला माहित नाही आहे. हे कशामुळे आपल्याला मिळतात माहित नाही. घटनामध्ये जी तरतूद केलेली आहे आणि घटनाने जे आम्हाला अधिकार दिलेले हे आमचे अधिकार आहे. हे भीक नाहीये, खैरात नाहीये, हे अधिक घटनेने दिलेले अधिकार आहे. त्यासाठी सर्व OBC समाजाने संघटित व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांनी जागृती केली पाहिजे. त्यांना स्वतः त्यांचा हक माहित नाही, ज्यांना स्वतःचा हक माहित नाही तो लढा कसा देऊ शकतो, आणि ते लढा आम्ही त्यांना ते आम्ही शिकवू शकतो आणि कॅडर करू लागलेलं आहे की तुम्ही एकत्रित व्हा आणि या लढा तरच तुम्हाला मिळणार आहे हे घटनेचे अधिकार. अन्सारी साहेब, महाराष्ट्रामध्ये नेमका मुस्लिम समाज कुठे आहे राजकारणामध्ये तुम्हाला काय वाटतं? राजकारणामध्ये तर कोणत्याही पक्षाने आम्हाला बाहेरच ठेवलेलं नाही, असं कुठेच नाहीये. एकही आमचा पुढारी होऊ दिलेलं नाही. ज्या लोकांची सरकार होती, ज्या पक्षामध्ये मुस्लिम समाज नेहमीच गर्व करत होता की हे आमचा पक्ष आहे, त्यांनीच आम्हाला दाबून ठेवलेला आहे आणि आमचा कोणताही नेता होऊ दिलेला नाही. पण ह्या सगळ्या अधोगतीला किंवा भ्याला थोडा मुस्लिम समाज जबाबदार मला असं वाटत नाही अन्सारी साहेब की आम्ही कधी संघटित राहायला शिकलो नाही? नाही, आमच्याकडे काय आम्हाला असं वाटत होतं की जे आम्ही नेते केलेले आहे, ज्यांना आम्ही रहनुमा केलेला आहे, ज्यांना आम्ही निवडून दिलेले आहे, आम्हाला असं वाटलं की हे आमच्यासाठी काहीतरी करणार आहे, म्हणून त्यांनी आमच्यासाठी काहीच केलं नाही, स्वतःसाठी त्याने केलेलं. म्हणून आता मुस्लिम समाजाला असं वाटतं की आता आपल्याला काहीतरी करावं लागतं. आता काहीतरी करावं म्हणजे आता काय भूमिका राहण्याच्या पुढे मुस्लिम समाजाने काय करावं? मुस्लिम समाजाने संघटित होऊन चांगले जे माणसं आपल्याकडे आहे त्यांना पुढे आणावं
लागलं. चांगले माणसं राजकारणामध्ये पुढे येत नाहीये म्हणून हे सर्व गोंधळ चालू आहे. आणि म्हणून आता मुस्लिम समाजाने चांगले माणसं जे काय त्यांना बाहेर काढायचा आणि त्यांना नेतृत्व आपला रहनुमा करायचा, आपला नेतृत्व त्यांना द्यायचा, तरीच आपला काही भला होऊ शकतो, नाही तर पक्ष काही करणार नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे भारत देशाची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कळीत झाली असून लाखो उद्योग बंद पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात बेकारी निर्माण झाली आहे असे त्यांनी सांगितले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी नोटाबंदीचा निर्णय घेतला, याचा काय परिणाम झाला का देशभर? आपल्याला काय वाटते का आपण अनुभव येते म्हणून? फारच परिणाम झालेला गरीब लोकांमध्ये. यांचा इतका त्रास होऊ लागलेला आहे त्यांना, तर त्यांची रोजी रोटी, नोकऱ्या बिकऱ्या, सर्व जे छोटे मोठे धंदे करणारे सर्व उद्ध्वस्त झालेले आहे. मोठ्या लोकांचा फार फायदा झालेला आहे याच्यामध्ये, कारण की त्यांच्याकडे आहे, सर्वकडे कुठे आहे त्यांना माहित आहे. गरीब माणसाचं आता तुम्ही भिवंडी आणि मालेगावला जा, मजदूर काम करतो, काय हाल आहे त्याचा, तर तुम्हाला कळेल. आजचे दिन खरोखर आले येणार आहेत की येणार नाही काय? आता आजचे दिन येणार पण नाही आणि आले पण नाही. भविष्यात मुस्लिम आणि ओबीसी समाज जर का एकत्र आला तर 2019 मध्ये महाराष्ट्रात बदल होईल असे सांगून शब्बीर अन्सारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचा चेहरा नसून तो RSSचा चेहरा आहे असे म्हणाले. अशा वेळी आता आपण लोकांनी काय करा? ओबीसी विशेषतः मुस्लिम समाज आहे, हे फार मोठा ओबीसी समाज, 52% ओबीसी समाज आहे. मुस्लिम समाज आहे ते गव्हर्नमेंट शासनाकडे 12%, आम्ही चलो 12% आहे. आणि दलित समाज आहे. जर एकत्र झाले आणि हे चांगला नेता आपला निवडलं त्यांना, तर मग हे देश आपण काहीतरी उन्नती करू शकतो. देशाच्या भविष्यात काय घडले तुम्हाला काय वाटते? महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये काय होईल चित्र भविष्यामध्ये? एक आपण वरिष्ठ सिनियर नेते, जर खरोखरच हे सर्व समाज एकत्र आला, आता जागृती होऊ लागलेली आहे याच्यामध्ये, असं नाहीये, जागृती हळूहळू होऊ लागलेली आहे. आणि पूर्णपणे 291 पर्यंत जर लोकांमध्ये जागृती निर्माण झाली तर नक्कीच महाराष्ट्राच्या नेतृत्व बदल होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाटचाल नक्की कुठे आहे काय वाटते तुम्हाला? नाही, त्यांची वाटचाल तर फक्त त्यांचं काय ते त्याच्यामध्ये फक्त जे आहे ते RSS जसं म्हणतात तेच म्हणतात. दुसरं भाजपचा चेहरा नाहीच, कारण की अडवाणी अस्वस्थ नेहमी आम्हाला दिसतात. त्यांचा इतका सिनियर माणूस अडवाणी ते नेहमीच अस्वस्थ असतो, म्हणून हे भाजपचा चेहरा नाहीये, हे RSSचा चेहरा असं वाटतं. खादी ग्राम उद्योगच्या कॅलेंडरवर पंतप्रधानांनी आपला फोटो लावणे फार चुकीचे आहे. तसेच आज देशात आणि महाराष्ट्रात विरोधी पक्ष सक्षम नाही आदी अनेक विषयांवर शब्बीर अन्सारी यांनी KTV मनमोकळेपणाने संवाद साधला. देशाचे बापू महात्मा गांधी यांच्या जागी आता मोदींचे फोटो यावं लागले, हे फारच चुकीचं आहे, फारच चुकीचं आहे. त्यावर तुम्हाला तुमची कडवट प्रतिक्रिया काय असेल याच्यावर? याच्यामध्ये असं आहे की हे जे काय करू लागलेले आहे त्याच्यामुळे जे सहानुभूती घेऊ लागलेले त्या लोकांची, त्यांना सहानुभूती मिळणार नाही, उलट त्यांच्या विरोधात हे सर्व लोक जाणार आहे असं मला वाटतं. अंतर्गत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष सक्षम नाहीत मला असं वाटत नाही. विरोधी पक्ष सक्षम नाही, ह्याच्यावर उपाय काय? कारण काय का नाही? कारण आहे की नेत्याने कधी हे विरोधी पक्षामध्ये कधी बसलेच नाही, म्हणून यांना काय कळतच नाही काय करायचं आणि काय करायचं नाही. कारण लोकांना फक्त त्यांना नेताच केलेला आहे. अच्छा, विरोध ते रोडवर कधी आले नाही. मूळ प्रश्न जे काय आहे, ज्यांचे काय मूळ प्रश्न आहे त्या मूळ प्रश्नावर कधी गेलेच नाहीये, म्हणून आम्हाला असं वाटतच नाही की विरोधी पक्ष आहे म्हणून. KTVचे वृत्तसंपादक अलिमिया काझी, शकील मजगावकर, हरीश शेखासन, नगरसेवक सुहेल मुकादम, निसार राजपूरकर, नौशाद सावंत, कुर्दुंडा सरपंच जमुरत अलजी आदींनी शब्बीर अन्सारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. रत्नागिरी येथील चिन्मय कॅरम क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कॅरम स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ जिल्हा कॅरम असोसिएशनचे सचिव मिलिंद साप्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. चिन्मय कॅरम क्लब मागील 3 वर्षांपासून कॅरम स्पर्धा आयोजित करते आणि यंदाच्या 4थ्या वर्षीही आयोजित या स्पर्धेत एकूण 12 जोड्यांनी भाग घेतला होता.
या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुधीर मांडवकर, मंडळाचे अध्यक्ष दादा नागवेकर आदी कॅरमप्रेमी नागरिक उपस्थित होते। या स्पर्धेत दिनेश पारकर आणि मिलिंद वांगणकर हे विजयी ठरले, तर अभिजित जांभेकर आणि स्वप्नील ठाकरे ही जोडी उपविजयी ठरली। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अतुल बडे, योगेश तपकिरे, प्रवीण पाटील, बंटी पवार, विनायक माचिवले, प्रदीप ठीक, प्रवीण ठीक, मिलिंद मुकादम आदींनी खूप प्रयत्न केले। हरचेरी पंचक्रोशी आयोजित भव्य ओव्हरआर्म मँगो ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ KTVचे संचालक रज्जाक काझी, उद्योजक उमर धामस्कर, प्रसन्न पेठे, दादा दळी, दीपक पवार आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। या स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे उद्घाटन KTVचे संचालक रज्जाक काझी यांच्या हस्ते करण्यात आले। या स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना अल्ताफ खान यांनी KTVला सांगितले, हरचेरी पंचक्रोशी में जो है ना बहुत सारे टूर्नामेंट्स होते हैं। हरचेरी पंचक्रोशी में बहुत सारे टूर्नामेंट्स होते हैं, तो वहाँ पर क्या होता है, सब आम के व्यापारी, आम के जो आम वाले हैं यहाँ पर ज़्यादातर मैंगो मर्चेंट्स हैं, वो मैंगो मर्चेंट्स ऐसी एक उम्मीद लगाए बैठे थे कि हमारी एक मैंगो ट्रॉफी यहाँ पर हो जाए। तो हरचेरी पंचक्रोशी के तमाम मैंगो मर्चेंट ने ये सोचा कि एक अच्छी ट्रॉफी भरेंगे और उसके अंदर 71,000 रुपये का एक पहला प्राइज़ रखेंगे, सेकंड प्राइज़ 71,000 का रखेंगे। लेकिन तमाम मैंगो मर्चेंट के हरचेरी पंचक्रोशी तमाम मैंगो मर्चेंट जो थे उसका पूरा ये साथ देने की वजह से इतनी बड़ी टूर्नामेंट हम यहाँ पर कर सके। या प्रसंगी अल्ताफ खान, नितीन झापडेकर, उस्मान काझी, राजा बामणे, तबरेज काझी, संदीप साळवी, किशोर झापडेकर, गनी काझी, सुभाष भुवड, मोहम्मद खान, निसार कादरी, मया शिंदे, अशरफ कप्तान आदी हरचेरी पंचक्रोशीतील ग्रामस्थ व क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। झापडेकर, दीपक सिंह पवार, तमाम अंडा व्यापारी हरचेरी के, उनका फिर से एक बार तहे दिल से स्वागत है। और इस विजेत्या संघाला 71,117 रुपये व चषक आणि उपविजेत्या संघाला 41,117 रुपये व भव्य चषक पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले। महापुरुष पोलीस बॉईज आयोजित मर्यादित षटकांच्या ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवर पाहुण्यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साही वातावरणात पार पडला।
रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या पटांगणावर 5 दिवस सुरू असलेल्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण 32 संघांनी भाग घेतला होता. बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र मसूरकर, गजेंद्र पाथरे, रवी घोसाळकर, प्रसाद सावंत, नंदा मुरकर, सुयश पिलणकर, बाळा सुर्वे, किरण भाटकर आदी उपस्थित होते. अंतिम सामना जिगर साई आकाश व महालक्ष्मी संघामध्ये अतिशय चुरशीने पार पडला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रितेश वांगणकर, सत्यजित दरेकर, चंदन जाधव, मिलिंद कदम, योगेश सावंत, राजेश सावंत व महापुरुष पोलीस बॉईज संघाने खूप परिश्रम घेतले. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. बहुजन समाजाच्या विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बहुजन क्रांती संघटनेने रत्नागिरी येथे काढलेल्या मोर्चाला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. शासनाचा स्पष्ट GR असतानाही शासकीय अधिकारी ओबीसी व मुस्लिम मच्छीमारांना जाणून बुजून दाखले देण्यास टाळाटाळ करतात. शब्बीर अन्सारी यांनी केला घणाघाती आरोप. आणि जातीनिहाय जनगणना झाल्यास या देशावर बहुजन समाजच राज्य करेल. बहुजन क्रांती मोर्चात अनेक नेत्यांनी व्यक्त केला विश्वास. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.